बांधवांनो, किती जीसीबी आहेत या ठिकाणी. संघर्षोद्यम मनोज दादा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी अभूतपूर्व स्वागत या ठिकाणी झालेलं आहे. बांधवांनो, माझा आवाज बसतो आहे कारण गर्दी प्रचंड आहे आणि या एवढ्या मोठ्या जीसीब्या या ठिकाणी दादांच्या स्वागतासाठी दादांच्यावरती पुष्पवृष्टी करण्यात आली. आपण पाहतोय संघर्षोद्यम मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक क्षण, प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत लाईव्ह देण्याचं काम आपण करतो आहोत. आपण पाहतोय सध्याचं लाईव्ह अपडेट. तुम्ही सध्या कुठून लाईव्ह पाहताय हेही कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी उदय आणि तुम्ही पाहताय उदय भिसे पाटील ऑफिशियल या पेजच्या माध्यमातून लाईव्ह फुटेज आणि आपल्यापर्यंत पाहतोय या सर्व जीसीब्यांच्या माध्यमातून दादांवरती पुष्पवृष्टी करण्यात आली आणि पुष्पवृष्टी करून आपण संघर्षोद्यम मनोज दादा जरांगे पाटील सध्या आता पुढे निघालेले आहेत. आपण पाहतोय सध्याचं हे जेसीब्या आणि प्रचंड गर्दी पुष्पवृष्टी झालेली या ठिकाणी पाहायला मिळते. ताफ्यावरती मनोज दादा जरांगे पाटील यांचा हा ताफा आपल्याला पाहायला मिळतोय. आताच लाईव्ह अपडेट, लाईव्ह फुटेज आपल्याला देतो आहोत. शेवगावमध्ये मोठ्या ताकदीनं संघर्षोद्यम मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात आलं. शेवगावमध्ये दादांचं स्वागत या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहतोय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी अभूतपूर्व गर्दी शेवगावमध्ये झालेली आहे आणि सगळ्या मराठ्यांचा आवाज बसलाय. या सरकारचं करायचं काय? टरबुजाचं करायचं काय? अरे सदावरतीचं करायचं काय? कसं आहे बांधवांनो, या ताफा आपल्याला पाहायला मिळतोय.